पुनर्वसन हे गरजेचंच होतं. म्हणजे हे पहिलं गाव आहे आपलं ज्यांना 12% व्याज मिळालं, म्हणजे सेक्शन 9 पासनं हा. तर मोबदला वाटप होतपर्यंतच गावातील ग्रामस्थ वेकोलीमुळे त्रस्त होते. अच्छा. म्हणजे काय, काही गावातले विरोधक होते जे मानसिक त्रास देत होते. गाव सोडण्याची वेळ कोणावर येऊ नये ती होती की पुनर्वसन जर झालं नाही त्या गावाचे हाल काय होते, म्हणून मी माझ्या स्वतःचे हाल केले. ज्या लोकांनी त्या गावात प्लॉट घेतली नाही ते लोक मला विचारतात की आम्हाला आता प्लॉट भेटाल का. कॉन्व्हेंटमध्ये जे विद्यार्थ्यांना भेटते ते आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना का भेटत नाही, तर ते आपण देऊ शकतो का, त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. गावाचं पुनर्वसन झाल्याशिवाय मी लग्न करणार. नमस्कार. आज आपल्यासोबत आहे मुंगोली गावचे सरपंच रुपेश ठाकरे, ज्यांनी अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवली. तर सर्वप्रथम आपलं आमच्या व्हायरल वाणीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण मुंगोली गावाचं पुनर्वसन ज्या प्रकारे केलं ते नवीन पिढीसाठी एक आदर्श आहे. तर त्याबद्दल आपण एक माहिती द्यावी की आपला राजकीय प्रवास आणि सरपंच पदापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा काही झाला. मुळात मुंगोली जे गाव आहे हे WCL ने वेढलेलं गाव होतं आणि त्या गावात 2014 मध्ये मुंगोली गावाचं पुनर्वसन जे आहे ते प्रस्तावित झालं. म्हणजे मुंगोली खदान 1994 ला आली आणि 94 नंतर 2014 पर्यंत म्हणजे किमान 20 वर्ष WCL आल्यानंतर त्या परिसरातल्या गावातल्या नागरिकांनी WCL चा त्रास सहन केला. आणि जेव्हा मुंगोली निरगुडा डीप विस्तारीकरण प्रकल्पाचा जो प्रकल्प अहवाल तयार झाला आणि त्या प्रकल्प अहवालामध्ये मुंगोली गावाचं पुनर्वसन आलं आणि मग योगायोगाने 2015 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकामध्ये मी माझ्या 5 सीटा आल्या आणि मी सरपंचपदी विराजमान झालो आणि तेव्हापासून एक मुंगोली गावाचं पुनर्वसन हा विषय माझ्या समोर आला. आणि मी याच्या अगोदर वणी तालुक्यातीलच एक ऐरी गाव होतं, म्हणजे माझ्या आईच्या ते मामाचं गाव आणि आता माझ्या सासऱ्याचं गाव ऐरी बोरगाव. तर त्या ऐरी बोरगाव मध्ये मी लहान असताना जात होतो आणि मी ऐकत होतो की त्या गावाचं पुनर्वसन होणार आहे, मात्र पुनर्वसन झालं नाही. मला वाटतं ते 2016-17 मध्ये त्या गावाचा पुनर्वसनाचा मोबदला वाटप झाला आणि माझंही जेमतेम पुनर्वसनाचं काम सुरू झालं आणि मी सातत्याने किमान माझे 2 टर्म म्हणजे 2015 ते 2020 आणि 2021 पासून तर आता उद्या आमचा शेवटचा दिवस 2026 तर 23 फेब्रुवारी 2026 आमचा शेवटचा दिवस. इथपर्यंत पुनर्वसनाचं काम आम्ही करत आहे आणि पुनर्वसनाचं जे आजचं स्टेटस आहे तर आपलं गाव मौजा कुर्ली गावालगत स्थलांतरित झालेलं आहे. गावाच्या पुनर्वसनाचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा गावकऱ्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती आणि गावकऱ्यांचा काही विरोध झाला का? मुळात गावकऱ्यांचा विरोध हा विषयच नव्हता, कारण आमच्या गावातील ग्रामस्थ वेकोलीमुळे त्रस्त होते. म्हणजे काय होत होते की गावालगत खदान असल्यामुळे ब्लास्टिंगचे हादरे आणि गावासभोवताल ऑस्ट्रेलियन बाबळीचं एक जंगल, त्याच्यामुळे होणारा त्रास आणि गावालगतच कोळशाची रोड ट्रान्सपोर्ट होत असल्यामुळे त्याच्या गाड्यांचा आवाज आणि धूळ याच्यामुळे गावकरी त्रासलेले होते आणि गावकऱ्यांची इच्छा होती की लवकरात लवकर पुनर्वसन व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी माझं पाऊल सुरू केलं. पुनर्वसन करत असताना जागेच्या अडचणी होत्या. जागेच्या अडचणी असताना मी एक फॉरेस्टची जागा आणि 2 खाजगी जागा अशा ग्रामसभेच्या माध्यमातून मी निवडल्या आणि मग माझ्या 2 जागा रिजेक्ट झाल्या आणि मग एक 3ऱ्या जागेवर मी काम केलं, ज्या जागेवर आज आपलं गाव उभा आहे. तर गावकऱ्यांचा विरोध हा नव्हताच. गावकऱ्यांची इच्छा होती की लवकरात लवकर पुनर्वसन झालं पाहिजे. म्हणजे गावकऱ्यांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण, गावकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण, कारण की वेकोलीमुळे जी भीती निर्माण झाली होती ती त्यामुळे दूर होणार होती आणि ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे बऱ्याचशा घरांचं नुकसान झालं. वेकोली वारंवार डागडुगी करून देत होती पण ती तात्पुरती होती आणि पुनर्वसन हे गरजेचंच होतं. गावाचं पुनर्वसन करताना आपण वेकोली प्रशासनासोबत कशा प्रकारे समन्वय साधला? गावाचं पुनर्वसनाचा विषय आला तेव्हा आम्ही वेकोलीच्या विरोधात बरेचसे आंदोलनं केले. म्हणजे कोळसा वाहतूक रोको आंदोलन, उपक्षेत्रीय प्रबंधक मुंगोली उपक्षेत्रीय यांच्या कार्यालयावर आंदोलन, अशी बरेचसे आंदोलनं केले. आणि त्यानंतर आमच्या मुंगोलीमध्ये SG वैरागडे म्हणून उपक्षेत्रीय प्रबंधक मुंगोली उपक्षेत्र म्हणून आले आणि त्यांनी मला बरीचशी मदत केली. योगायोगाने AGM म्हणून उदय कावळे सर आले. आज ते CMD आहेत. तर त्यांनी सुद्धा मला मुंगोली गावाच्या पुनर्वसनासाठी मदत केली. आणि WCL चे जे अधिकारी आहेत, मग रोहित मेश्राम असेल, मधुकरजी पुरटकर असेल, यांनी सुद्धा मला मदत केली
आणि वेकोली आणि माझा एक चांगला समन्वय होता. आम्ही मिळून काम केलं आणि मुंगोली गावाच्या दृष्टीने मुंगोली गावाला जे चांगलं देता येईल ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पुनर्वसनाचं कार्य करताना काही प्रमाणात प्रसिद्धी तर काही प्रमाणात बदनामी या दोन्ही गोष्टींना तुम्ही कशा प्रकारे हाताळणी केली? मराठीमध्ये एक म्हण आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. मुंगोली गावाचा पुनर्वसनाचा जो प्रश्न होता हा इतका सोपा आणि साधा नव्हता जितका तोंडातून आपल्या पुनर्वसन हा शब्द निघून जातो. पुनर्वसन करत असताना मला माझ्या पहिल्या कार्यकाळात जागेचा त्रास झाला. माझी जागा जेव्हा फायनल झाली ऐन वेळेवर ती मला रद्द करावी लागली आणि त्याच्यानंतर मी दुसरी जागा घेतली. दुसरी जागा निवडत असतानाही बराचसा त्रास झाला. पुनर्वसन आणि विरोधक, काही गावातले विरोधक होते जे मानसिक त्रास देत होते आणि काही लोक चेष्टा पण करत होती की हा करू शकणार नाही, कारण मी फक्त एक सरपंच, ना मी खासदार, माझ्याकडे खासदार होता ना आमदार होता. मी फक्त एक सरपंच म्हणून माझ्या गावात काम करत होतो आणि सातत्याने WCL आणि प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांसोबत मी नेहमी फॉलोअप घेत होतो. प्रत्येक महिन्याला मी यवतमाळला जात होतो. मग लोकशाही दिन असेल, लोकशाही दिनामध्ये लाईनीत लागून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना, WCL ला मी वारंवार निवेदन देत होतो. त्यानंतर जागेचा प्रश्न आला. जागेसाठी ऐन वेळेवर बऱ्याचशा जे आपण मराठी काळ्या म्हणतो अशा तयार झाल्या आणि मी एकदम फ्रस्ट्रेशन मध्ये गेलो, कारण माझा पहिला कार्यकाळ 2020 पर्यंतचा होता आणि 15 ऑगस्ट झाले तरी माझी जागा झाली नव्हती. मी टेन्शन मध्येच होतो की यार म्हणलं माझा पहिला 5 वर्षाचा कार्यकाळ आणि मी जागा सुद्धा घेऊ शकत नाही आणि जागा घेऊ शकली नाही तर माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळाला काही अर्थ नाही. मग मी कावडे साहेबांची मदत घेतली, वरगडे साहेबांची मदत घेतली आणि 27 ऑगस्ट 2020 रोजी मी जे पुनर्वसन स्थळ आहे त्या जागेची विक्री केली आणि 16 सप्टेंबर 2020 रोजी मी मुंगोली गाव पुनर्वसन स्थळ असा बोर्ड काढला आणि मला तेव्हा समाधान वाटलं की माझ्या पहिल्या कार्यकाळात की मी निदान मुंगोली गावाच्या पुनर्वसनाची जागा घेऊ शकलो, याचं मला समाधान होतं. त्यानंतर योगायोगानं कोरोना आला. कोरोना काळानंतर मग 2021 ला ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आणि त्या निवडणुकामध्ये माझ्या गावचे माजी उपसरपंच गणेश जिरोळे यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मग आम्ही मिळून 2021 ते 26 या कार्यकाळाची ग्रामपंचायतच आम्ही बिनविरोध केली. बिनविरोध केल्यानंतर माझं सरपंच पद ST महिलेसाठी राखीव होतं आणि सौ रेश्मा शंकर आत्राम या सरपंच झाल्या आणि मी उपसरपंच म्हणून काम करू लागलो. योगायोगाने त्या सरपंच मॅडमचं नियुक्ती अंगणवाडी सेविका म्हणून झाली आणि ते पद रिक्त झालं आणि पद रिक्त झाल्यानंतर ते सरपंचाचा प्रभार सुद्धा माझ्याकडे झाला आणि योगायोगाने आणि नशिबाने सुद्धा साथ दिली, प्रशासनाने सुद्धा साथ दिली. पोटनिवडणुका लागल्या नाही. विरोधकांनी त्याच्यातही तक्रारी केल्या की हा उपसरपंच आहे, सरपंचाचा प्रभार घेत आहे आणि हा अधिकाराचा गैरवापर करत आहे, आदिवासी समाज बांधवांचं नुकसान होत आहे, तर पदाचा गैरवापर करत आहे म्हणून जिल्हाधिकारी महोदयापर्यंत तक्रारी झाल्या. मात्र योगायोगाने प्रशासनाने साथ दिली, निवडणुकाच लागल्या नाही, त्याच्यामुळे पद रिक्तच होतं आणि त्या कार्यभार उद्या 23 तारखेला संपत आहे. तर तो प्रभारी सरपंचाचा माझ्याकडेच राहिला आणि मी पुनर्वसनाचं काम नियमित आणि रेग्युलर पद्धतीने करत राहिलो. म्हणजे सर्व प्रकारच्या टीका झेलून आपण सगळ्या गोष्टींना हाताळून आपण पुनर्वसनाचं काम हे करून दाखवलं. त्याच्यात काय झालं की मग गावामध्ये मतभेद सुरू झाले. माझ्या विरोधात अशा बातम्या पसरवल्या गेल्या की हा गावाचा पुनर्वसनासाठी विरोध करत आहे. तर मग 5 एप्रिल 2024 ला गावकऱ्यांना कळून चुकलं की सरपंच गावाचा विरोधक नाही आहे, सरपंच पुनर्वसनासाठीच काम करत आहे. पण गावातले खरे विरोधक ग्रामस्थांना लक्षात आले. माझ्या ज्या ग्रामसभा व्हायच्या तर बाकी ग्रामपंचायतीपेक्षा वेगळ्या ग्रामसभा व्हायच्या. मी ग्रामसभा घेत असताना माझी व्हिडिओ रेकॉर्डिंग राहायची, व्यवस्थित डेकोरेशन, मंडप म्हणजे पडदा टाकून आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सहित, म्हणजे पारदर्शक, एकदम पारदर्शक. आणि प्रत्येकाचे प्रश्नाचे उत्तर मी स्वतः देत होतो, कारण मी स्वतः काम केलेलं, 10 वर्ष मी सतत काम केलं, त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे होतं आणि मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत होतो. तर गावात माझ्याबद्दल बराच विरोध पसरवत गेले आणि मग काही गावातल्या लोकांना लक्षात आलं, जे माझे विरोध करत होते ते लोक म्हणजे ग्रामसभेत विरोध करत होते. पण त्यानंतर त्यांना कळून चुकलं की विरोध
सरपंच करत नाहीये, विरोध दुसरेच लोक करत आहेत, ते लक्षात आलं. आणि त्यांनी ठरवलं मग की बा आता आपल्याला गावाचा मोबदला पाहिजे. मोबदला पाहिजे, मग त्या दृष्टिकोनातून ते परत माझ्यासोबत आले. विरोधात गेलेले लोक माझ्यासोबत आले. म्हणजे तुमच्या कामाची पावती मिळाली हा, तुम्हाला. कामाची पावती म्हणून म्हणजे शेवटच्या टप्प्यात ते माझ्यासोबत आले. सोबत आल्यानंतर आम्ही परत पैशासाठी काम केलं. माझे विरोधक नेते मंडळी म्हणजे खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्याकडे तर गेलेच. आणि त्यांना कोणाकडूनच काही सापडलं नाही किंवा कोणीच मदत केली नाही, म्हणून ते हायकोर्टात गेले. मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचं काम थांबवण्यासाठी ते हायकोर्टात गेले. मात्र हायकोर्टाने ते केस त्यांची खारिज केली आणि पुनर्वसनाचं काम नियमितपणे आता सुरू आहे. गावामध्ये WCL आली तर लोक म्हणतात गावाची प्रगती होते, कोणी म्हणते अधोगती होते. तर तुमचा काय अनुभव आहे? WCL जेव्हा गावात येते तर WCL आल्यानंतर ज्यांच्या शेत्या आहे त्या शेतीवर त्या लोकांना रोजगार दिला जातो, म्हणजे ते लोक सुखी संपन्न होऊन जाते. पण शेतावर काम करणारा शेतमजूर हा कायम उपाशी राहतो. आणि WCL मुळे ब्लास्टिंगचे हादरे, धूळ प्रदूषण, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन बाबळीचं जंगल, हे 3 मुख्य त्रास होते. आणि आता जर आपण पाहिलं तर वाघाचा त्रास. म्हणजे काय होतं की WCL ज्या ज्या भागात कार्यरत आहे, WCLच्या खाली त्या गावातली भौगोलिक परिस्थिती सारखीच आहे. म्हणजे रस्त्याचा त्रास आहे, धूळ प्रदूषण आहे, टार्पोलिन झाकताच होणारी कोळसा वाहतूक, त्याच्यामुळे होणारं धूळ प्रदूषण आणि त्याच्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, या सगळ्या बाबी आहेत. त्याच्यामुळे वेकोलीमुळे माझ्या मते तर नुकसानच आहे. कारण ज्या शेतीभोगी जमिनी होत्या त्या कवडीमोल भावात आमच्या विकत घेतल्या WCLनी. आणि ज्यांच्याकडे 20-20 एकर 25-25 एकर शेत जमिनी होत्या त्यांच्याकडे आज शेती सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. आणि आज मार्केट रेट पाहिला तर आपण शेती घेऊ सुद्धा शकत नाही. बरोबर. आणि या बाजारभाव आणि WCL घेत असलेला रेट याच्यामध्ये बराचसा फरक आहे. त्याच्यामुळे WCL मुळे परिसराचं नुकसान आहे. आमच्या भागात नदीलगत ओव्हर डम्पिंग केलेली आहे, ओबी डम्पिंग केलेली आहे, त्याच्यामुळं पुराचा त्रास होत आहे. ज्या शेत्या बुडत नव्हत्या त्या शेत्या आता बुडायला लागलेल्या आहे. म्हणजे ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर WCL मुळे नुकसान आहे. गाव सोडताना लोकांचा भावनिक मुद्दा आणि लोकांना जे असा एखादा मुद्दा आहे भावनिक की तुम्हाला जो स्पर्श करतो तो सांगावं एखादं उदाहरण. मी त्या गावात लहानाचं मोठं झालो आणि माझं बालपणपासून तर वयाच्या 34 वर्षापर्यंत मी त्या गावात राहिलो. गाव सोडताना खूप दुःख झालं. ती शाळा, ती अंगणवाडी, ग्रामपंचायत, मंदिर आणि हे सगळं जेव्हा आपण आठवतो जुना काळ, तर गाव सोडताना अतिशय दुःख होते. पण गाव सोडण्याची वेळ कोणावर येऊ नये. आणि त्या गावातलं वातावरण म्हणजे आज आमच्या गावातले सर्व लोक इकडे तिकडे राहायला गेले, पण गावातलं जे वातावरण, जे एकोपा आणि जे आपले लोक एकमेकांशी जे जुळून होते भावनिक, ती भावना जी आहे ती बाहेर गेल्यानंतर समजत नाही. आज काही लोक म्हणजे प्रत्येक शहरात राहायला गेले. आज आपण शहरातलं जर वातावरण पाहिलं तर तुम्ही ज्या गल्लीत राहता ती गल्ली आणि त्याच्या पाठीमागच्या गल्ली, या 2 गल्ल्या सोडता तुम्हाला तिसऱ्या गल्लीत कोणी ओळखत नाही. पण आपल्या खेड्यातलं वातावरण जर पाहिलं आपण, एखाद्या व्यक्तीकडे एखादा नवीन कोणी व्यक्ती त्याच्याकडे गावात गेला आणि त्यांनी विचारलं की बा यांचं घर कुठे आहे, तो नुसता सांगतच नाही, तो त्याला घरापर्यंत नेऊन सुद्धा देतो. ही आपल्या खेड्यातली एक माणसाची वृत्ती आहे, ती शहरात दिसत नाही. आणि शेवटी गाव राहते. आणि माझी इच्छा होती की माझं गाव हे नकाशावरून गायब नाही झालं पाहिजे, माझं गाव हे बसलं पाहिजे, माझं गाव हे जिवंत राहिलं पाहिजे. म्हणून मी गावाचं पुनर्वसन आणि त्यासाठी जागा, या 2 गोष्टीसाठी मी अविरत प्रयत्न केले. आणि आज ऐरी जे गाव आहे त्या ऐरी गावाचं नामोनिशाण मिटलं. पण मला माझ्या गावाचं नाव ठेवायचं होतं आणि म्हणून मी पुनर्वसन स्थळ घेतलं आणि गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद होता. लोकेशनही खूप चांगलं मिळालं. आणि आज जर आपण पाहिलं तर WCLच्या रेटमध्ये जमिनी भेटत नाही. म्हणजे कोणी शेत जमीन स्वतःची देत नाही, ते बिना नोकरी. म्हणजे माझं जे पुनर्वसन स्थळ आहे ते एकदम हायवे टच आणि 13 लाख रुपये एकर प्रमाणे मी घेतलेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी मला जमिनी दिल्या, भलमे आणि गोरकर फॅमिलीनी, त्यांचे सुद्धा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला त्यांच्या मोलाची जमीन माझ्या गावाच्या पुनर्वसनासाठी दिली. आणि त्या भलमे आजोबाशी माझे संबंध आले आणि त्या आजोबांना मी सांगितलं होतं की म्हटलं तुमची जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगला मी पाडणार नाही आणि तुमचं जे गेट आहे ते गेट मी कायम ठेवीन. आणि त्याच दृष्टिकोनातून मी माझं पाऊल उचललं आणि आता माझी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसनास्थळी शाळा सुरू आहे. मी शाळा चांगली पेंटिंग केली आणि ते गेट जे आहे ते गेटला सुद्धा मी रंगरंगोटी केली आणि ते शाळा आणि
ते गेट हे मी कायम त्यांची आठवण म्हणून ठेवणार आहे. आज पुनर्वसनानंतर गावामध्ये काय काय बदल तुम्हाला दिसत आहे जे सकारात्मक आहे? तर आमच्या गावातील जे नागरिक होते ज्यांनी प्लॉट घेतले ते पुनर्वसन स्थळी स्थायिक झाले. 31 मार्च 2025 रोजी मुंगोली गाव पूर्णतः संपला आणि त्यानंतर नवीन गावात लोक शिफ्ट झाले. नवीन गावामध्ये रस्ते, पाणी, नाली आणि विजेची व्यवस्था झालेली आहे. रस्ते सध्या प्रगतीपथावर आहेत, नाल्या तयार झालेल्या आहेत आणि आता गावातलं वातावरण एकदम चांगलं आहे. एकदम त्यांना शहरासारखं वाटत आहे. फक्त झाडांची कमी आहे. मात्र एक नवीन लेआउट म्हणजे शहरात जसं आपण राहतो ना तशी फिलिंग गावातील लोकांना येत आहे. गावातले लोक एकदम समाधानी आहेत. गाव आमचा एकदम जुना जो गाव होता तो माझा एकदम विहिरीसारखा झाला होता. त्याच्यामुळे नवीन गाव, रोडलगत गाव आणि आपण गावाच्या बाहेर उभं राहिलो तरी जाण्या येण्यासाठी गाड्या, त्याच्यामुळे लोक एकदम समाधानी आहेत. या पुनर्वसनानंतर आपल्या गावातल्या गावकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला? मुंगोली गावाचं पुनर्वसन जेव्हा झालं तर त्यांना त्यांच्या घराचा मोबदला, त्यांच्या जागेचा मोबदला मिळाला. त्याच्यानंतर आपण म्हणजे हे पहिलं गाव आहे आपलं ज्यांना 12% व्याज मिळालं. म्हणजे सेक्शन 9 पासनं तर मोबदला वाटप होतपर्यंतच तर त्यांना 12% व्याज मिळालं. हे कुठंच मिळालेलं नाही. ऐरी गावातील लोकांना व्याज मिळालं नाही तर ते कोर्टामध्ये गेले. कोर्टाने त्यांना 5%चाच ऑर्डर केला. तोही WCL दिलेला नाही. पण आपण आपल्या मुंगोलीमध्ये सुरुवातीपासून 12% दिलं. म्हणजे गावकऱ्यांना कोर्टात जाऊन वाढीव मोबदल्यासाठी परत प्रकरण दाखल करा, त्यांचा मी कोर्टाचा खर्च वाचवला आणि वेळही वाचवला आणि मोबदला सुद्धा त्यांना दिला. मी पुनर्वसनाची जेव्हा प्रोसेस सुरू होती तेव्हा मी सगळ्या लोकांना सांगत होतो की तुमची ही FD आहे. पुनर्वसनाला थोडासा वेळ लागत आहे कारण बऱ्याच अडचणी येत गेल्या. पण मी गावकऱ्यांना सांगत होतो की तुमची ती FD आहे, तुम्हाला तुमचा परतावा व्याजासहित भेटल. थोडासा तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि तुम्ही व्याजासहित त्यांना मिळवून दिला. आणि गावकऱ्यांचा अवास्तव जो खर्च होता, कोर्टात जा, कोर्टाच्या चक्रा मारा, तो मी वाचवला. इतिहासातली जे पुनरावृत्ती आहे, आधी लगन कोंढाण्याचं आणि नंतर रायबाचं, ते तुम्ही इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे करून दाखवली. सरपंच पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर मी ठरवलं होतं की बाब गावाचं पुनर्वसन झाल्याशिवाय मी लग्न करणार. पण योगायोगानं माझी पहिली टर्म संपून गेली. त्या पहिल्या कार्यकाळात फक्त मी जागा घेऊ शकलो. मग नशिबाने परत मला एक संधी दिली आणि मी परत उपसरपंच, सरपंच म्हणून काम करू लागलो. आणि तेव्हाही बऱ्याचशा अडचणी आल्या. प्लॉट वाटपाच्या आल्या, लेआउटच्या आल्या. पण त्या अडचणींना मी सामोरे जात होतो. माझं वय जसं जसं वाढत होतं तसं घरचे म्हणतो ते लग्न कधी करणार आहे, माझा मित्र परिवार म्हणतो ते लग्न कधी करणार आहे. पण मी ठरवलं होतं की म्हणलं माझं पुनर्वसन झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तुम्ही ध्येय ठेवलं होतं की माझं आधी पुनर्वसन. मग माझ्या पहिल्या कार्यकाळात पंचायत समितीच्या निवडणुकाही लागल्या होत्या. तेव्हाही मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू पंचायत समिती लढ. पण निवडणुका लढणं हे माझं उद्दिष्ट नव्हतं. माझं उद्दिष्ट होतं माझ्या गावाचं पुनर्वसन. म्हणून मी 2017 मध्ये कुठलीही निवडणूक लढवली नाही. मी माझ्या ध्येयावर काम करतो. मग माझं लग्न जुळलं 11 फेब्रुवारीला 2024 मध्ये. पण माझं पुनर्वसनाचं काम, माझं लेआउट डिमार्केशन झालं होतं, पण मोबदला वाटप बाकी होता. मी म्हटलं यार गावाचा मोबदला वाटप झाल्याशिवाय पण लग्न करायचं नाही. मग मी लग्नाची तारीख पुढे पुढे नेत होतो. मग माझं मोबदला वाटपायचं ठरलं. मग नशिबाने काय झालं की लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि मोबदला वाटपाचं काम थांबलं. मग ते काम थांबल्यानंतर मग 23 जून 2023 रोजी आमच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार संजीव रेड्डीजी बोतकुलवार यांच्या उपस्थितीत मुंगोली गावाच्या मोबदल्याचं वितरण ऊर्जाग्राम ताडाडी येथे कार्यक्रम घेऊन संपन्न झालं. मोबदला वाटप सुरू झाला. मात्र गावातल्या समस्या, गावकरी मात्र तिथंच होते. गाव पूर्ण खाली व्हायचा होता आणि म्हटलं गाव पूर्ण खाली झाल्याशिवाय आपण लग्न करायचं नाही. मग 31 मार्च 2024 ला पूर्ण गाव खाली झाला आणि मग मी जुलै महिन्यात लग्न केलं. तर गावाचा सरपंच म्हणून काम करत असताना गावकऱ्यांनी टाकलेली जबाबदारी मी पूर्णतः सार्थकी लावण्याचा प्रयत्न केला. या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत मला माझ्या गावामुळे मला एक ओळख मिळाली. माझं वयाचे 25 वर्ष मी त्या मुंगोली गावामध्ये, माझं निकनेम राजू होतं. माझं स्वतःचं रुपेश नाव सुद्धा माझ्या गावकऱ्यांना माहित नव्हतं.
तर कारण ते फक्त माझ्या शालेय जीवनातलं नाव होतं आणि शाळेच्या म्हणजे शाळेत जे माझे विद्यार्थी मित्र होते त्यांनाच नाव माहित होतं. पण मी जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे गेलो तेव्हा मला माझं रुपेश नाव मला शो करायला शो करावं लागलं फॉर्म भरताना. हं. आणि 25 वर्षाच्या राजू नावाने मी ओळखत होतो, म्हणजे माझी ओळख होती. हं. ती ओळख आता फार लुप्त झाली. म्हणजे आता बरेच लोक मला रुपेश ठाकरे नावाने ओळखतात. म्हणजे तुमची जी गावातली ओळख आता पूर्ण मतदारसंघात झाली हा. रुपेश ठाकरे नावाने. रुपेश ठाकरे या नावाने झाली. मात्र आता मला राजू ठाकरे कोणी म्हणत नाही. म्हणजे फार कमी लोक आहेत जे माझ्या जुन्या नावाने ओळखतात. हं. तर माझा या 10 वर्षाच्या सरपंचाच्या कार्यकाळात मला माझ्या गावाने मला ओळख दिली. मी त्या गावातील ग्रामस्थांचा मी सदैव ऋणी राहील, की माझ्यासारख्या एका तरुणाला त्या गावाचा सरपंच म्हणून मिळालेला मान. आणि मी न भूतो न भविष्यती, म्हणजे इतकं साधं काम नाही पुनर्वसनाचं जे मी करून दाखवलं, तर ते काम करण्याची माझ्यात जी शक्ती तयार झाली. प्रत्येक पावलोपावली मला मदत करणारे मित्र, मदत करणारे अधिकारी मला भेटत गेले. पावलोपावली मी एक एक स्टेज पुढे जात गेलो आणि या पुनर्वसनाचा प्रवास पूर्ण करू शकलो. आज माझं जे गाव आहे ते शिंदोलापासून 1 किलोमीटर आणि कुर्ली 2.5 किलोमीटर अंतरावर वणी कडमना रस्त्यावर आहे. एकदम रोड लगत गाव आहे. तशी साईट सुद्धा कोणाला भेटत नाही. माझं नशीब चांगलं होतं की मला जागा मिळाली, सहकार्य करणारे अधिकारी मिळाले. त्याच्यामुळे आपण तो पुनर्वसनाचा प्रवास पूर्ण करू शकलो. आज आपल्या वणी तालुक्यातच उकणी, कोलेरा, पिंपरी, पिंपळगाव या गावाचे पुनर्वसन अजूनही प्रलंबित आहे. आणि त्या ग्रामस्थांना होणाऱ्या यातना याची जाणीव आहे. आणि याच्या अगोदर सुद्धा मला जाणीव होती की पुनर्वसन जर झालं नाही त्या गावाचे हाल काय होते. म्हणून मी माझ्या स्वतःचे हाल केले, मात्र मी माझ्या गावकऱ्यांचे हाल होऊ दिले नाही. आणि पुनर्वसनाचा प्रश्न सातत्याने त्याचे नियमित फॉलोअप घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपला गाव जो आहे तो आज तुम्हाला दिसते शिंदोला रोड लगत गाव आहे. आपण इतर गावाच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच युवकांना काय मार्गदर्शन कराल, की म्हणजे काय संदेश द्याल की गावाच्या विकासासाठी कशा प्रकारे काम केलं पाहिजे? गावाचा विकास करायचा असेल आणि आपण सरपंच असो किंवा गावातील तरुणांनी तर राजकारणात यायलाच पाहिजे. तरुण जर राजकारणात आला नाही तर आपल्या गावाचा विकास, प्रशासन आणि या प्रशासनात काम करण्याची संधी त्या तरुणांना भेटणार नाही. बाकी जे सरपंच आहेत त्यांनी गावाचा विकास करत असताना गावाचा एक आराखडा तयार करायला पाहिजे की आपण गावात काय काय देऊ शकतो, कशा पद्धतीने देऊ शकतो, तो निधी आपण कोणाकडून आणू शकतो. मग आपण खासदाराकडे जाऊ शकतो का, जिल्हा खनिज विकास निधीतून आणू शकतो का, की आमदाराकडून आणू शकतो, किंवा मग आपण प्रशासनातून घेऊ शकतो का, किंवा मग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे त्या योजनेतून आपण काम करू शकतो का. असा सर्वांगीण विकास जर आपण आपल्या गावाचा एक मॉडेल तयार केलं किंवा आपला एक कृती आराखडा तयार केला तर नक्कीच आपण आपल्या गावाचा विकास करू शकतो. आणि गावाचा विकास केला तर नक्कीच त्या सरपंचाचं सुद्धा नाव लौकिक होते. म्हणजे कुठलंही काम करत असताना प्रसिद्धी ही कामानुरूप मिळत जाते. ज्या पद्धतीने तुम्ही काम कराल. म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा सरपंच झालो तेव्हा मला असं वाटलं नाही की मी माझी एवढी प्रसिद्धी होईल किंवा मी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू शकेल. फक्त मी सरपंच झालो होतो त्या काळात 2015 मध्ये. मला तितकं काही समजत नव्हतं. पण सरपंच झालो आणि पुढचा प्रवास एकदम जसं दिवस जात होते तसा प्रवासही सोपा होत गेला. आणि माझी ओळख सुद्धा तयार झाली. आणि सरपंच पद जे आहे हे खूप मानाचं पद आहे. आणि अशी संधी फार कमी लोकांना भेटते. गावातला सरपंच होण्याचा मान, ती संधी, या संधीचा आपण सोनं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही नवीन युवकांना असं सांगू इच्छिता की इच्छाशक्तीच्या जोरावर गावाचे प्रश्न मार्गी लावू शकतो? नक्कीच. इच्छाशक्ती आणि तुमच्या कामामध्ये असलेलं सातत्य या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे आजच्या प्रशासनाच्या काळात. तुमचं आता हे जे नवीन पुनर्वसित नवीन मुंगोली आहे या गावाच्या विकासाचं विजन काय? आपलं मुंगोली जे गाव आहे हे एकदम फ्रेश लेआउट आहे. म्हणजे सुटसुटीत सगळ्यांना जागा, चांगले रस्ते. तर किमान पुढचे 2 वर्ष लागेल रस्ते, पाणी, नाल्या, वीज या सगळ्या व्यवस्था होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मला वृक्ष लागवड करायची आहे. माझं एकूण
क्षेत्रफळ आहे 5.18 हेक्टर. मात्र आता एकही वृक्ष तिथे नाही. तर एक चांगलं वृक्ष लागवड संपूर्ण गावात, त्यानंतर चांगलं गार्डन, एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स, म्हणजे गावाचं उत्पन्नही वाढलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला काम करायचं आहे. सर्व इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग. आज पाणी ही काळाची गरज आहे आणि पाणी ही कुठेही तयार करता येत नाही. त्याच्यामुळे माझं सातत्यानं माझ्या गावकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा. म्हणजे पावसाचं पाणी जर तुम्ही जिरवलं भविष्यात तेच पाणी आपल्या कामात येईल. आणि या दृष्टिकोनातून एक आदर्श गाव बनवण्याचं माझं स्वप्न आहे. पूर्ण WCL मध्ये इतकं चांगलं लोकेशन जे मुंगोलीला मिळालं तेवढं चांगलं लोकेशन अजून कोणत्याही गावाला मिळालेलं नाही. जर तुम्ही पुनर्वसनाचं पाहिलं तर आज निलजई पहा, बेलोरा पहा, उकणीची अजून जागा झालेली नाही, कोलेरा पिंपरीची जागा झालेली आहे. तर ते त्या कोलवासरीजवळ बसणार आहे. पण आमचं जे गाव, आमच्या गावाची जी जागा एकदम फ्रेश, निसर्गमय वातावरण आहे. शेतमजूर जे आहे त्या शेतमजुरांना आजूबाजूला इतक्या शेत आहे की त्या शेतीवर रोजगाराची संधी सुद्धा आहे. त्याच्यामुळे आपलं सर्वसमावेशक आपली जी जागा आहे आणि रोडलगत गाव असल्यामुळं आणि शिंदोला ही मोठी बाजारपेठ आणि आताच मुंगोली गावाची जी जागा आणि डेव्हलपमेंट पाहून आजूबाजूच्या परिसरातील मुलं लोक विचारतात की आम्हाला प्लॉट आहे. म्हणजे आताच त्या जागेची किंमत वाढलेली आहे ना, म्हणजे लोकांची डिमांड वाढली. आणि ज्या लोकांनी त्या गावात प्लॉट घेतली नाही ते लोक मला विचारतात की आम्हाला आता प्लॉट भेटेल का. त्याच्यामुळं नक्कीच आपली जागा एकदम व्हॅल्युएबल आहे, तिची किंमत दिवसेंदिवस वाढणार आहे. पण त्या जागेची किंमत आपण त्या गावाचं सौंदर्यीकरण, विकासात्मक बाबी राबवून परत आपण त्याची किंमत वाढवणार आहोत. म्हणजे तुम्ही आता नवीन मुंबईला एक विकसित गाव म्हणून गावाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. बिलकुल. माझा असा विचार आहे की मुंगोली गावाला म्हणजे राज्य शासन ज्या योजना राबवतात त्या शासनाचा एखादा पुरस्कार प्राप्त झाला पाहिजे. कारण एक नवीन चांगला गाव बसलेला आहे आणि ही आपल्याला संधी आहे की त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. की राज्य शासन जे काही योजना राबवतात, जे पुरस्कार देतात, त्या पुरस्कारातला आपण प्राप्त झालो पाहिजे. आणि तो निधी जर आपल्या गावाला मिळाला तर अजून आपण आपल्या गावाचा विकास करू शकतो. WCLच्या माध्यमातून ज्या बेसिक अम्युनिटीज आहे, रस्ते, पाणी, नाली, वीज आणि सर्व शासकीय इमारती बनवून देण्याचं काम WCL करणार आहे. आणि उर्वरित जे आपल्याला काम करायचं आहे ते मग इतर निधीच्या माध्यमातून ते आपल्याला करायचं आहे. वृक्ष लागवड असेल किंवा बाकी जिम असेल तर ते मग आपल्याला फॉलोअप घेऊन करावं लागेल. पण एक चांगलं गाव बसविण्याचा माझा प्रयत्न राहील. नवीन मुंगोली गाव आताच बसलेलं आहे आणि त्या गावातील लोकांच्या आरोग्याच्या समस्या होत्या. आरोग्याच्या समस्यामध्ये आता आपला एक छोटासाच गाव आहे आणि त्या गावातल्या लोकांचं आरोग्य आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणून आपण त्या गावात WCL आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोलगाव यांच्या माध्यमातून एक 20 तारखेला आरोग्य शिबिर राबवलं. त्या आरोग्य शिबिरमध्ये आपण ECG, त्याच्यानंतर शुगर टेस्ट, ब्लड टेस्ट आणि तपासणी आणि सिकल सेल या 4-5 गोष्टीची आपण तपासणी केली. आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद होता. गावकऱ्यांनी सगळ्यांनी आपलं आरोग्य तपासून घेतलं आणि असेच उपक्रम आपण दरवर्षी राबवू जेणेकरून गावकऱ्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. म्हणजे गावकऱ्यांचं आर्थिक, आरोग्य आणि सामाजिक विषयावर तुम्ही काम करून राहिले. गावकऱ्यांचं समतोल आपल्याला साधायचं असेल, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सुद्धा. काय झालं की मला माहिती आहे की जिल्हा परिषदची शाळा आज बंद अवस्थेत आहे किंवा विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे दिवसेंदिवस. माझ्या शाळेत 5च विद्यार्थी आहे. मात्र मी शाळा बंद होणार आहे, बंद करणार आहे असं प्रशासनाचं काम सुरू होतं. पण योगायोगाने मला त्या पुनर्वसन स्थळी बलमे यांचं घर मिळालं आणि त्या घराचा मी उपयोग शाळेसाठी केला. नाहीतर माझी आज शाळा बंद झाली असती. कारण WCL शाळा बांधून देणार आहे, मात्र त्याला उशीर लागणार, अजून 2 वर्ष लागेल. पण तो तिथपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय, इमारत नव्हती. मग मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या इमारतीला शाळेचं स्वरूप कसं देता येईल यासाठी प्रयत्न केला. त्या शाळेला कलरिंग, शालोपयोगी साहित्य, म्हणजे तिथल्या शिक्षकांनी जे मागणी साहित्याची केली सगळी मागणी मी पूर्ण केली. म्हणलं माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे. शाळेला डिजिटल केलं, त्यांना टीव्ही लावून दिली. आज व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून मॅडम शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थ्यांना खेळणी साहित्य उपलब्ध करून दिलं.
म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये जे विद्यार्थ्यांना भेटते ते आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना का भेटत नाही, मग ते आपण देऊ शकतो का, त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. आणि आज 5च विद्यार्थी आहे, पण इतकं चांगलं वातावरण आहे, शिक्षक सुद्धा चांगले आहे की ते विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवून घेतात आणि एकदम आनंदी वातावरण आहे. धन्यवाद. व्हायरल वनी या चॅनलनी माझा मुंगोली गावाच्या पुनर्वसनाचा प्रवास रेकॉर्ड केला आणि या पुनर्वसनाच्या प्रवासात मला आलेले अनुभव मी आपल्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न केला. आपण त्याला आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला आणि या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचा आपण जो प्रयत्न कराल तो नक्कीच माझ्यासाठी एक चांगली संधी आहे. आणि या आपण माझ्या पुनर्वसनाच्या संदर्भात केलेल्या कार्याचा आपण जी दखल घेतली आणि त्याच्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद. आमच्या व्हायरल वाणी पॉडकास्टला तुम्ही मुलाखत दिली. तुमच्या या प्रेरणादायी प्रवासामधून आजकालचे युवक प्रेरणा घेतील अशी अपेक्षा करतो. आणि सर्व प्रेक्षकांना धन्यवाद. आपण आपले प्रेम असेच आमच्या चॅनलला देत राहा आणि आमच्या व्हिडिओला असेच लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. धन्यवाद.